केसांच्या वेगवेगळ्या समस्यांमधील केस गळती होणे, केस वाढतच नाहीत, ड्राय फ्रिजी हेअर आहे, त्यासोबतच खूप लवकर केस पांढरे होत आहेत. म्हणजे ग्रे हेअरचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे आणि लहान मुलांमध्ये सुद्धा आहे. तर हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर केसांच्या त्याच वेगवेगळ्या समस्यांवरती खूप उपयुक्त असं आवळा हेअर ऑइल आहे. कारण की मी बघा दरवेळेस सगळ्याच साहित्यांबरोबर जे तेल बनवते त्यासोबतच सेपरेट आवळ्याचं किंवा सेपरेट हिबिस्कस, सेपरेट ॲलोवेराचं तेल पण बनवते. मग आवळ्याचं तेल कसं बनवायचं, त्यात कोणत्या वस्तू ॲड करायच्या किंवा ते कसं बनलं आहे, काही ट्रिकसुद्धा मी सांगणार आहे. तर आवळा हे सुपर फूड आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सीने भरपूर युक्त, व्हिटॅमिन ई, त्यासोबत कॅल्शियम आणि फॉस्फरस असलेलं, खाण्यासाठी आणि आपल्या हेल्थसाठी आवळा आणि खूप आजारांवरती सुद्धा याच्यापासून मेडिसिन वगैरे सुद्धा बनतात. त्याच्यामुळे आवळा दररोज आवळा शॉट्स घेणं, ज्यूस घेणं किंवा पावडर पण खाल्ल्या जातात. तर असा हे आवळा आपल्या केसांसाठी तेवढं स्किनसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर टॉपिकली ॲप्लिकेशनसाठी आपण आवळ्याचं तेल बनवते आणि त्या आवळ्याचं आपण बघा छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, एक 8-10 आवळ्यांचं. त्याच्यासोबतच आपल्याला ॲलोवेरा लागणार आहे फ्रेश असा. 2 पानं घेतलेली आहेत मी, ती कट करून अगोदर अर्धा तास पाण्यात ठेवलेली. येलो भाग त्याचा जो लिक्विड असतं ते निघून गेल्यानंतर त्याचे असे तुकडे करून घ्यायचे. कोरफड आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचे आहे हे वेगळं सांगायला नको, आणि त्याच्यासोबतच कढीपत्ता, कारण की या गोष्टींमध्ये असे काही घटक आहेत की ते आपल्या केसांच्या खूप साऱ्या समस्यांवरती काम करतात. कढीपत्ता तर आपण दररोज खाल्ला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस या सगळ्याच गोष्टींमुळे की नाही आपल्या हेल्थसाठी सुद्धा ते खूप फायद्याचं आहे आणि आपल्या केसांसाठी ग्रे हेअर मिनिमाइज करण्यासाठी खूप मदत करतो. कढीपत्ता केस गळती कमी होण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲलोवेरा आपल्या केसांना हायड्रेशन देण्यासाठी किंवा केस वाढण्यासाठी. याच्यामध्ये असे घटक आहेत की केस वाढतात, केस गळती कमी होते आणि ऑल ओव्हर आपले केस खूप छान मेंटेन राहतात. तर या 3 वस्तू एकत्रितपणे मी वाटून घेतलेल्या आहेत. चांगलं वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये आवळ्याचे तुकडे मोठे राहू द्यायचे नाहीत, चांगली पेस्ट व्हायला पाहिजे. आणि तुम्ही या 3ही वस्तू बघू शकता. 3 वस्तू अशा आहेत की स्पेशली केस तर छान होतात वाढण्यासाठी किंवा केस गळतीचं प्रमाण कमी होतं आणि केस दाट व्हायला सुद्धा मदत होते. पण सगळ्यात मोठा फायदा तो आहे की आपले जर प्रीमॅच्युअर ग्रे हेअर असतात, कधी-कधी काय होतं बघा, वयाच्या अगोदरच केस पांढरे होतात, ते पांढरे नसतात, ग्रे हेअर असतात. आणि हे ग्रे हेअर मिनिमाइज होण्यासाठी की नाही आवळा, कढीपत्ता आणि या मिश्रणाचं जे तेल बनतं ना, ह्याचा खूप चांगला फायदा होतो. आणि याच वस्तू तुम्हाला म्हणजे कढीपत्ता आणि आवळा तुम्हाला असं इनटेक म्हणजे खाण्यातून सुद्धा ते आहारामध्ये असला पाहिजे. सोबत हेल्दी डाएट तर पाहिजेच. तर या 3 वस्तूंचं वाटण, आणि याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता की याच्यात पाण्याचंच प्रमाण जास्त असतं, कारण आवळ्यामध्ये ज्यूस असतो, जेल असतं ॲलोवेरामध्ये. कोकोनट ऑइल म्हणजेच कच्च्या घाणीचं तेल घेतलेलं आहे 400 ml, आणि मी लोखंडी कढईमध्ये हे मिश्रण अगोदर मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता मोठाच गॅस आहे. हे तेल बनताना थोडं कन्फ्युजन होतं आपल्याला, कारण सुरुवातीला काय होतं की लगेचच नाही का खूप मोठे मोठे बबल्स येतात आणि आवळ्यामुळे आणि लोखंडाच्या कढईमुळे त्याचा थोडासा कलर चेंज होतो, थोडासा ब्राउनिश म्हणजे दिसतोय तुम्हाला कॅमेरामध्ये आणि रिअलमध्ये सुद्धा दिसतो की थोडासा कलर चेंज होतो आणि आपल्याला असं वाटतं की लगेच हे झालं की काय तेल, म्हणून आपण ते गाळून ठेवतो आणि मग त्या तेलाचा वास येतो किंवा ते तेल खराब होतं. तर घाई करायची नाही, तेलाला फंगस लागू नये किंवा तेल आपलं जास्त काळ टिकण्यासाठी. पण तेल आपल्याला करपलं सुद्धा नाही पाहिजे, याच्यासाठी बघा गॅस तर मोठाच आहे सुरुवातीला, कारण की एवढं याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे या वाटणामध्ये, त्याच्यामुळे थोडा वेळ मोठाच गॅस ठेवायचा, नाहीतर खूप वेळ जातो. आणि इतकं बबल्सचं प्रमाण असतं ना, याच्यावरून समजून जायचं की याच्यामध्ये खूप जास्त मॉइश्चर आहे. आणि ज्या वेळेला सुरुवातीला वरच्या साईडला बबल्स दिसतात तेव्हा तेल दिसतं. मध्यंतरीच्या काळामध्ये काय होतं की हळूहळू संपूर्ण जे वाटण आहे ना त्याच्यामध्ये तेल ॲड होतं आणि आतल्या आत बबल्स येतात, वरच्या साईडला थोडे कमी दिसतात आणि नंतर तर अक्षरशः असं होतं की तेलच दिसत नाही आपल्याला, संपूर्ण वाटणच दिसतं. थोडासा वेळ जातो, तिथेच थांबावं लागतं, नाहीतर मग नाही का तेल जळण्याची किंवा करपण्याची शक्यता असते. ते सारखं मिक्स पण करायला पाहिजे, त्याच्यामुळे उभा पण राहावं लागतं तिकडे असं. आणि बघू शकता अजूनसुद्धा मोठाच गॅस आहे. जवळजवळ पहिले 10-15 मिनटं असे जातात आणि त्याच्यानंतर ते चांगलं मिक्स करत राहायचं. तूप बनवताना जसं प्रोसेस असते ना तसं बऱ्यापैकी लक्षात घ्यायची. आणि शेवटी असं होतं की ज्यावेळेस संपूर्ण तेलच गायब होतं आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला थोडंसं नाही का वरच्या साईडला तूप कसं जसं ॲड होतं आणि पूर्ण त्याचं जे मलाई असते ती खाली तशी प्रोसेस होते सगळ्यात शेवटी बघा वरच्या साईडला. आणि तेलाचा सुद्धा कलर चेंज झालेला असतो. सुरुवातीला इतकं तेल पिवळसर दिसत नाही जसं शेवटच्या टप्प्यात दिसतं. आणि आता बघा बबल्स वरच्या साईडला दिसत नाहीत, कारण तेलच वरच्या साईडला नाही, पूर्ण बबल्स आतल्या
त्यात असतात, गॅस मोठा आहे तरीसुद्धा. आणि पूर्ण वाटणाचा कलर आता चेंज झालेला आहे, छान वास पण येतो. आणि आत्ता आपलं तेल बनत आलेलं आहे. गॅस मी छोटा केला मोठा केला तरीसुद्धा याच्यातून आता बबल्स निघतच नाहीत, आतल्या आतच पूर्ण ती प्रोसेस आहे. कारण की मॉइश्चर जे आहे की नाही या वाटणामधलं तर ते संपूर्ण गेलेलं आहे. आणि जरी थोडंफार जरी काय असेल तर बघा, गॅस चालू आहे तरी बबल्स अजिबात तुम्हाला दिसणार नाहीत. वाटण तरीसुद्धा हे करपलेलं नाही, तुम्ही कलर बघू शकता. आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि हे झाकून ठेवायचं. जी कढई आपली तापलेली आहे ना ती तशीच ठेवायची, लगेच गाळायचं नाही. म्हणजे जरी उरलेलं थोडंफार जरी मॉइश्चर असेल ना तर ते सुद्धा जातं. आता हे मी दुसऱ्या दिवशी गाळते ना, म्हणून याचा कलर असा काळपट झालेला आहे. लोखंडी कढई आणि त्याच्यात आवळा आणि कढीपत्ता मिक्स असेल ना तर तुमच्या लक्षातच येईल की त्या वाटणाचा कलर कसा होणार आहे. कारण की याच्यामधील लोहाचं प्रमाण इतकं असतं. आपण केस काळे करण्यासाठी मेहंदीमध्ये आपण आवळा कढीपत्ता ॲड करतो. म्हणूनच म्हणते की हे तेलसुद्धा ग्रेइंग कमी करण्यासाठी मदत करतं. आणि बघा असं छान कापडाने गाळून घ्यायचं, एवढं सुंदर तेल बनतं. आणि सुरुवातीला जे पांढरं शुभ्र तेल होतं आणि 3 वस्तू ज्या टाकलेल्या त्याचा कलर ग्रीन होता आणि तेलाचा कलर एवढा सुंदर आलेला आहे. अशा ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे आयुर्वेदिक आपण ज्याला म्हणतो की असं छान काहीतरी असतं, सॅटिस्फाईंग असतं. आणि हे बनवण्यासाठी मला खूप भारी वाटतं. अशा काही गोष्टी बनवल्यानंतरचं एक समाधान असतं आणि ती प्रोसेस करताना एक आनंद असतो, मनापासून केलेलं असतं. आपल्या केसांसाठी आपल्या हेल्थसाठी काही गोष्टी करतो ना, तर त्याच्यासाठी मला खूप छान वाटतं. तर ते मन लावून केल्यात एक आनंद असतो. तर थोडंसं बघा, पितळेचं पातेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ते ग्रीनिश दिसते आणि थोडंसं हलकासा कलर असतो सुद्धा, कारण की या कढीपत्त्यामुळे याच्यामुळे. पण चमच्यातलं तेल तुम्ही बघितलं तर ते एकदम येलोइश आहे. खूप टेक्स्चर, कलर इतकं छान थोडंसं घट्टसर बनतं. आणि बापरे! केसांना लावल्यानंतर तर केस असले सॉफ्ट होतात. आणि इतकं चांगलं गाळून घ्यायचं, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजिबात तेल उरलेलं नाही. तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल ना की ते फेकून नाही द्यायचं, तर मेहंदी भिजवताना तुम्ही ते वाटून टाकू शकता. आता एका काचेच्या भरणीमध्ये स्वच्छ धुवून सुकलेली असेल अशा काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं. मी दुसऱ्या भरणीत उरलेलं सुद्धा ठेवलेलं. आणि असं मस्त आपलं तेलाचा कोटा भरलेला आहे. दुसरं पण तेल रेडीच असतं माझ्याकडे, हे पण. आणि असे वेगवेगळे 2-3 तेलं मी बनवून ठेवत असते, आलटून पालटून लावत असते. संपूर्ण केसांना मसाज करायचा, स्कॅल्पला. आणि दुसरं पण काही हेअर केअर आहे त्याच्यासोबत, हे वेगवेगळे हेअर ऑइल्स. आणि त्याच्यासोबत छान असं आपलं एक डाएट फॉलो करायचं. सगळ्याच गोष्टींचा संगम असतो, ते म्हणजे आपले छान हे केस किंवा चांगली स्किन. तर या सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत. आणि काही जणी असं विचारतात की किती दिवसात रिझल्ट येतो. मी तर असं म्हणणारच नाही की किती दिवसात. कितीही केस चांगले असले ना तरी काही गोष्टी या कंटिन्यूच कराव्या लागतात, तरच त्या शेवटपर्यंत छान टिकतात. तर असं हे होतं आवळा हेअर ऑइल. खूप साऱ्या प्रॉब्लेमवरती हे सोल्युशन आहे. दुसरं पण तेल आपल्याला तसंच लावायचं आहे अधूनमधून. आणि हे तेलसुद्धा तुम्ही नक्की बनवा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत तुमचे काही अजून प्रश्न असतील ते सुद्धा विचारत चला. तर लाईकसुद्धा करायचं आहे. धन्यवाद.